आपण स्वीकारायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. गुड बॉलिंग बाय सुचित. ग्रेट एफर्ट्स आणि ग्रेट बॉलिंग आणि ग्रेट बॅटिंग बाय सुचित. लोस्टार 11 युवती आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल JCC क्रिकेट क्लब शिरवडे. छोटे पांदे रे. दोन बॉल 11 धावांची गरज. 2 बॉल 2 षटकांची मॅच. सुजितचे बॉल गोलंदाजी मार्कवरती टॉस जिंकल्यानंतर लवस्टार 11 होती टीम थोडंसं स्पीडअप घ्या. संध्याकाळी सूर्य मावळत चाललेला आहे. संध्याकाळ आहे त्यामुळे सूर्य मावळणारच आहे कारण उद्या त्याला पुन्हा एकदा उगवायचं. त्यामुळे 2 षटकांची मॅच इम्पॉर्टंट मॅच सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करा लगेच. पहिलाच बॉल कॅच उडाला. सुजित शेवाळकून कॅच ड्रॉप झाला. फलंदाज वैभव चला टॉस करता आहेत समोर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सॉरी शिवरमी स्पोर्ट्स आयशिरंबे आणि जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या संघाच्या दरम्यान. चेंडू खेळलाय सीमारशी बाहेर गेलो असतो मी आता. आणखी एक चांगला बॉल इथे पाहू शकता. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियलच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहू शकता. सेमीफायनलची मॅच. यस आपण युट्यूब वाले प्लीज थोडंसं इकडे कॅमेरा करा. यस व्यासपीठा समोर टॉस वरती आपण करतोय. जो टॉस जिंकेल तो 44 क्रमांकाचा कॅश प्राइज जिंकेल. ट्रॉफी जिंकताना पाहायला मिळेल. कोण जिंकते पाहूया. कोणाच्या हाती नशीब आणि ते नशीब कोणाच्या बाजूने. टॉस झाला आणि टॉस पाहूया कोणाच्या बाजूने. टॉस शिवप्रेमी स्पोर्ट्स साय शिरंबे 4थ्या क्रमांकाचा मानकरी. कमी गतीने बॉल टाकत असताना सुजित पाहायला मिळतो. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फिंगर रोल आणि खरं तर भरपूर ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न सिद्धार्थने केला. 2 बॉल फेस केलेत. 1 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला वैभव 1 बॉल 1 धावसंख्या. 2 बॉल 2 षटकांची मॅच. इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. ड्राईव्ह करत असताना झेल उडाला आणि इथे पुन्हा एकदा कॅच पकडला गेला. कृष्णराज धीरज कदाचित टी शर्ट वरती आपण नाव कृष्णराज पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. या झेल आपण जरूर पाहूयात. धीरजने घेतलेला अप्रतिम कॅच अप्रतिम आपण पाहू शकता. इथे थोडस इथे त्यानंतर सेलिब्रेशन हो संतोष शेवाळीची लगेच मिठी पाहायला मिळाला आणि त्यानंतर उचलून घेतलं लगतपणे आणि फलंदाजाला बाद केलाय. सिद्धार्थ बॅक टू डग आउट. सुजित शेवाळ इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. इम्प्रेस केले गोलंदाजीने. चार बॉलचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावरती. दीपक नवीन बॅटर ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फॉलो थ्रू मध्ये चांगला बॉल अडवला. ज्या वेगाने बॉल टाकला त्या वेगाने खरं तर फटका केला दीपकच्या माध्यमातून. त्यानंतर सुजितने चांगली बॅटिंग केली आणि आपण इथे पाहायला गेलं तर डॉट बॉल 5 बॉल चा खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद झाला. पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. पुन्हा एकदा कॅच उडाला.
क्षेत्ररक्षक अधिक शेवाळे वेस्टर्नच्या पाठीमागे बॉलला गाडवतात, बॉलला पकडतात आणि फलंदाज दीपक बाद 3 गडी बाद 2 गडी बाद 3 धावसंख्या धावफलकावरती 1 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता लेग कटर पद्धतीचा बॉल बॅटची टॉपेश आणि त्यानंतर यष्टीरक्षक अधिक शेवाळेच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आता नवीन गोलंदाज संतोष शेवाळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन स्वतः गोलंदाजी मार्कवरती आणि नवीन बॅटर अक्षय आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झाले 3 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महत्वाची मॅच कोकरंट व्ह्यूअर्स वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर 2 गडी बाद 3 धावसंख्या धावफलकावरती 1 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती संतोष कॅप्टन मिस टाइम ऋषी बॉलच्या खाली बाबाने बाबाचा कॅच पकडला आणि फलंदाज वैभव बाद. ऍक्शन रिप्ले एडिटिंग मध्ये खरं ऋषीने खरं अनेक मोमेंट टिपलेत, अनेक मोमेंट कॅप्चर केलेत, पण इथे क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा झेल उडालं त्याने कॅप्चर केला, हातामध्ये पकडला कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता ऋषीचं त्यानंतरचं सेलिब्रेशन. हलगतपणे बॉलला वरती टाकला आणि त्यानंतर भावाने मिठी मारली. 3 बॉल आणि 3 गडी बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि नवीन बॅटर आता कोण पाहायला मिळतो? हेमंत दादा बॅटिंग साठी पाहायला मिळतात. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे. टोटल 4 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, नो बॉल, बीमर बॉल, +2 तोंड बाबा. नो +1 डिक्लेअरची 1 नोची 1 टोटल 2. 6 धावा धावफलकावरती मिळतील. 6 धावेने धावफलक पुढे. आणखी एक चांगला बॉल ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावेने धावफलक 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी पाहायला गेलं तर 6 धावसंख्या धावफलकावरती 6 त्यानंतर 2 8 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 3 गडी बाद झालेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. संतोष गोलंदाजी मार्कवरती महत्वाचे 3 बॉल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवणारी ही मॅच दुसऱ्या क्रमांकासाठी की पहिल्या क्रमांकासाठी खेळणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे पराभूत झाला तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि इथे जिंकला तर पुन्हा एकदा मेगा फायनल अर्थात 25,000 रुपयांचा कॅश प्राइज. त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर आणला हेमंत दादा, 4 बॉल फेस केले, 6 धावसंख्या बनवली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. फुल टॉस बॉल कमी गतीने बीट केलं राठवला आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील टार्गेट सेट करेल का? धाबांचं टार्गेट आतापर्यंत कमी पाहायला मिळतं धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, कमी गतीने टाकत असताना आपण पाहिलं गेलं तर पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतो. 1च धाव मिळते आणि एका धावाने 11. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला अजय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच टीम SM ब्रदर्स चषक 2025 सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. 12 धाबांची गरज टीमला. वर स्क्रीनवर दाखव ना ते गोल मध्ये. येस 12 बॉल आणि 12 धाबांची गरज. नीड.
चला प्लीज लवकर मॅच सुरू करा. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 12 धाबांची गरज. बोर्ड आहे, चार्जर नाही. शुभ्या लेट होईल परत. चला थोडंसं स्पीड घ्या. 12 बॉल 12 धाबांची गरज. बारा बॉल 12 धाबांची गरज. थोडंसं स्पीड घ्या प्लीज, विनंती आहे. बोट टीम सलामीची जोडी सुजित आणि संतोष, लेफ्ट हँडेड राईट हँडेड गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागची जोडी लव्ह स्टार युवती टीमच्या माध्यमातून सुजित डॉन. दुसऱ्या बाजूला कॅप्टन, परफेक्ट कॅप्टन, यशस्वी कॅप्टन, कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील सर्वाधिक पारितोषिक जिंकणारा संघ पाहायला मिळतोय. बारा बॉल 12 धाबांची गरज. बारा बॉल 12 धाबांची गरज. जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई पाहायची होती अनेकांना. ती लढाई आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल, हो 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 हो, पहिल्याच बॉल वरती बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव सुजित शिवाळे खरं तर तयार होता त्या बॉलसाठी, कारण हा स्ट्रॉंग झोन आहे सुजित शिवाळेचा आणि त्या झोन मध्ये जितक्या वेगाने बॉल तितक्या वेगाने बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलात ओमसाई MTC live.in च्या माध्यमातून. चार धाबा झालेल्या आहेत. आणखीन एक बॉल उडवलाय, टॉस केलाय आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऍक्शन रिप्ले पण पहा. समोर किती वेगवान गोलंदाज आहे हे पाहत नाही आहात. वार पलटवार मैदानाच्या बाहेर बॉल आणि सीमार पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा. अगदी 4 धाबांची अजून गरज. मनगटी फटका आपल्याला सुजित शिवाळेचा पाहायला मिळतो. काय मनगटामध्ये ताकद आहे सुजित शिवाळेच्या, ती ताकद पाहायला मिळते. कमी गतीने टाकत असताना इथे 1 धाव. 9 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल 9 धाबा. जिंकण्यासाठी अजून 3 धाबांची गरज. स्ट्रायकर इनला संतोष शिवाळे उर्फ सँटी, कॅप्टन इयान मॉर्गन पाहायला मिळतो. संतोष शिवाळे स्ट्रायकर इनला. आणखीन एक चांगला बॉल, कमी गतीने हाई बॉल टाकलाय. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आणि ते विकेट एक्स्ट्रा वाकवल्या गेल्यात संतोष शिवाळेच्या. ऍक्शन रिप्ले पण पाहू शकता. बॅटची कदाचित आतमध्ये लिडिंग एज प्ले डाऊन आणि त्यानंतर यस्टन वरती बॉल जाऊन आदळला आणि फलंदाज संतोष शिवाळे बाद. स्वतःवरती नाराज, चेहऱ्यावरची स्माईल जरूर आनंदाची होती, पण कदाचित सुजित शिवाळेने केलेली अप्रतिम सुरुवात त्यामुळे थोडासा चेहऱ्यावरची स्माईल. धीरज धाबा प्लीज.
इकडेच या 8 बॉल आणि अजूनही 2 धाबांची गरज, 3 धाबांची गरज. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. आणखी चांगला बॉल लाफ करत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आणखीन एक विकेट बथन. पुन्हा एकदा मॅच अजूनही लांबणीवरती जात असताना पाहायला मिळते. कदाचित सुजित शिबाईला फोटो फिनिश करण्याचा प्रयत्न करायचा होता, पण इथे 2 बॉलवरती 2 विकेट्स. नवीन बॅटर मिलिंद धीरज बाजूत असताना पाहायला मिळतो. मिलिंद बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल हाही कमी गतीने टाकत असताना पाहायला मिळतोय. षटक समाप्त आणि षटक समाप्तीनंतर 9 धावा, 6 बॉल आणि 3 धाबांची गरज या मॅच मध्ये. 30 मिनिटात पुण्याला पोहोचतो मुंबई. त्याला कुठे 87 जायचं. एक चॅप्टर आणि बोलतो उद्या एक्झाम तरी बोलतो मी उद्या प्रचार 6 बॉल आणि 3 धाबा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हेमंत. 3 धाबांची गरज. मॅच आतापर्यंत बनवले गेले हेमंतच्या माध्यमातून. 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल षटक आणि या मॅच मध्ये 6 ला 3 समीकरण. समोर डॉन. डॉन हे तो नामुमकिन है, डॉन हे तो नामुश्किल आहे. तो कमी गतीने टाकलेला बॉल लॉफ केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा. स्कोर लेबल. इथे मॅच फिनिश. अभिनंदन टीम. टॉस करूयात आणि मेगा फायनल मध्ये टीम पोहोचली होती म्हणजेच लव्ह स्टार 11 येवती संघ दुसरा संघ पाहायला मिळाला जो मेगा फायनल मध्ये पोहोचला. पहिला संघ आपण पाहिला जे हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. टॉस होतो.